सामाजिक बांधिलकी जपत अमेनोरा येस फाउंडेशनने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे। या भव्य क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती अमेनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी विवेक कुलकर्णी उपस्थित होते। या आश्रमशाळेची स्थापना परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी केली होती। त्यानंतर श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट आणि अमेनोरा येस फाउंडेशन यांनी 2014 मध्ये शाळेची जबाबदारी स्वीकारली। विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी यासाठी फाउंडेशनने शाळेत व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलची स्वतंत्र मैदाने तसेच सुसज्ज बंदिस्त प्रेक्षागृह उभारले आहे। खामगाव येथील या आश्रमशाळेत सध्या पारधी समाजातील सुमारे 750 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत या उद्देशाने इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, मोटर मेकॅनिक आणि ब्युटी पार्लर या व्यावसायिक अभ्यासक्रमांची ही सुरुवात करण्यात आली आहे। मी अनिरुद्ध देशपांडे, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खामगाव जिल्हा बुलढाणा इथं सरसंघचालक पूजनीय सरसंघचालक जे आम्ही आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलंय, आमची जी आदिवासी पारधी शाळा आहे त्याचं उद्घाटन करणार आहे। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे, बास्केटबॉल आहे, प्लस कम्युनिटी हॉल सारखं पण आहे, त्याच्यामध्ये स्टेज हे सगळं केलेलं आहे। सो कम्युनिटी हॉल पण आहे, बाकीच्या वेळी गॅदरिंग्स ह्याच्यासाठी वगैरे वापरता येईल। आणि एक्सटर्नल आउटडोअरला 3 मैदान आहेत, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सगळे मैदानं पण तयार केलेली आहे आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन 8 तारखेला करतील। पूजनीय सरसंघचालक येणार आहे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि आदिवासी विभागाचे जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे उईके साहेब आहेत आणि तिथले जे पालकमंत्री आणि लेबर मंत्री आहेत कुणकर साहेब ते पण तिथं येणार आहेत या कार्यक्रमात। तिथल्या मुलांची मागणीने आम्ही विचार करतो की पुढची स्टेज काय करायची। सो जसं जसं त्यांचा प्रोग्रेस होतोय 10 वर्षामध्ये आम्हाला जे जे लक्षात आलं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन, प्रिन्सिपल जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर जी इंटरॅक्शन असते त्याच्यामध्ये जे जे लक्षात आलं की ह्यांना काय एक्झॅक्टली एक स्टेप पुढे नेण्यासाठी न्यावं लागेल, त्यांना मेन प्रवाहात येण्यासाठी काय करावं लागेल, तर 8वी 9वीच्या मुलांच्या आम्ही पुण्याला पण ट्रिप आणतो। पुण्याला ट्रिप आणल्यानंतर पहिल्यांदा त्यांना मॉलमध्ये समजा घेऊन गेलो तर त्यांनी कधी मॉलच बघितलेलं नसतो ना, तर त्यांनी कधी मल्टिप्लेक्स थिएटर बघितलंय, त्यांना मॅकडॉनल्ड्समध्ये जेवायला नेलं आम्ही पहिल्यांदा आणलं त्यावेळी, तर त्यांना ऍक्च्युली बर्गर खायची वस्तू हे पण पहिल्यांदा माहित नव्हतं। मग त्यांना पूर्ण पुणे दाखवतो आम्ही, आर्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एनडीए। सो एनडीए बघितल्यानंतर त्यांना वाटतं की मी काय एनडीए जाऊ शकत नाही, तर एनडीए मध्ये ते जाऊ शकतात हे पण त्यांना त्यांचं विजन ओपन व्हायला लागतं। शिक्षकांना पुण्याला घेऊन येतो वर्षातून आम्ही 2दा, त्यांचं पुण्यामध्ये ट्रेनिंग करतो, त्यांचं कोचिंग असतं। सो शिक्षकांवर पण साईड बाय साईड काम करावं लागतं आणि मुलांवर पण। तिथं 1ली ते 10वी नॉर्मल शिक्षण आहे, त्याच्याबरोबर 8वी 9वी नंतर आम्ही त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्यायला चालू करतो। तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, वेगवेगळ्या काही मेकॅनिकल आहेत, मग ते तिथनं जे शिकतात त्यांना परत बाहेर जाऊन दुसरीकडे ट्रेनिंग घ्यावं लागतं। सो मग औरंगाबादला जे मोठं ट्रेनिंग स्कूल आहे तिथं ते महिनाभर राहतात, मग त्याच्यानंतर त्यांना ॲश्युअर्ड नोकरी मिळते। सो ते मग तिथनं डायरेक्टली नोकरीला जातात। सो त्या 10वी नंतरची जी त्यांची गॅप आहे ती मोठी देता कामा नये, कारण का ते परत पाड्यावर जातील। मग ते आता नॉर्मल पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला, जालन्याला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागलेत आणि ती नोकरीला लागलेली जी मुलं आहेत अशी पण 25 मुलं आम्ही परवा 8 तारखेला बोलवली आहेत की ती पण त्यांच्या नोकरीबद्दलची काही इन्फॉर्मेशन आहे ती पण देतील सरसंघचालकांना। म्हणजे हे जे मेन प्रवाहामध्ये या मुलांना आणायचं आहे, पारधी समाजाचं त्यांचं जे टार्गेट आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यासाठी आम्ही थोडासा हातभार लावतोय।